कोतवालाने लई नवलं चिनवाजीला तमाच बी घेतलं पर काय उपयोग झाला नाही. तुला फसवलं हे कबूल करायला ते चिमणाजी तयारच नाही. बाजी तुझी गाठ पडली ते चिमणाजीच होतं ना रे. चल तुला चिमणाजी संकट बोलायचं होतं ना. कोतवालीने थांबून ठेवलं त्याला. तुझ्या म्हातारीला आवर काय बाई का सैतान. सावकार कोण सांभाळून एक शब्द वावका काढला ना जी फासून हातात देईन. माया माझी ती आय नाही तर काय नाही. आम्ही बाजीस हत्तीच्या पायदळी तोडवण्याची शिक्षा देत आहोत. मावशे हे मावशे काय झालं ग. हे मावशे माझा बाजी माझा बाजी त्याने समजा नाही. मावशे काय ना झालं माझ्या दादाला. काय नाही होणार तू काळजी करू नकोस. हिरा म्हणले की नाही त्याला सोडून आणेन. ते सोडून आणेन बघ त्याला. तू काळजी करू नकोस ग. ते स्वप्न खोटे असतात ना मावशे. काय नाही होणार माझ्या दादाला. माझं तू रडू नकोस पोरी. तुझ्या दादाला काय बी होणार नाही. माझे दादा तुझा सही सलामत परत येतोय की नाही ते बघ. समधी जमली असतील आणि कावेरी त्या समध्यांच्या तुझा माझे दादा एकटा पडला असेल. नाही जाऊ दे मला. जाऊ दे मला मावशे. जाऊ दे मला मावशे. जाऊ दे मला. जाऊ दे मला.
बाजीच्या शिक्षेची तयारी करायला हवी. चिमणाजीराव काय झालं? चिमणाजीराव लोहा कुठं आहे? चिमणाजीराव जर का लोहाच्या पाळण्याची सोय आपण केली तर तो खेळणीवालीला जाऊन नक्कीच भेटेल. आणि या मोहरा पाहता ती खेळणीवाली बाई साधी नाही हे लक्षात येत आहे. पुण्यावरचं संकट अजून टळलेलं नाही. फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे. फार मोठं कारस्थान आहे. सरदारापासून कोतवालीपर्यंत सगळी माणसं सामील आहेत. सगळे शेरासाठी काम करतात. बाळ पेशव्यांचा जीव घ्यायला आलाय हा शेरा. एका मडक्यात बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि बाकीच्या मडक्यात साप आणि विंचू. लोहा जेव्हा कैदेत होता तेव्हा बाजी माझ्याकडे एक विनंती घेऊन आला. जर खेळणीवालीला पकडायचं असेल तर लोहाला सोडावंच लागेल. मग आम्ही शेवटी बाजीच्या बोलण्याला फसलो आणि लोहाला सोडलं. काय तुझी शेवटची इच्छा? तुम्ही माझ्या नजरेला नजर देऊ शकत नाही चिमणाजीराव. यातच समजलं. खोटं मी बोलतोय की तुम्ही? काय ग? कुठं निघालीस? देवळात जात होते जी. थांब. आता ही चोंबडी कशाला आडवी आली? आजकाल लईच देवदेव करायला लागलीस तू. घरातली कामं कोण करणार मग? काम तर आयुष्याची माग आहेत. त्या कामातून थोडासा येळ काढते हरिनामासाठी. हरिनाम घरात बी जपता येतो. उगा पायाला भिंगरी लावायची गरज नाही. अहो पण मी काम करते की. आता काही काम नव्हतं म्हणून. चल मी सांगते तुला घरातली कामं. काही गरज नाही देवळात जायची. शेवंता, अगं आजचा दिवस खास आहे. आपल्या बावनखणीत कधी रंगली नाही अशी महफिल आज पटांगणात होणार आहे. आपल्याला नाही जमणार जायला, पण सगुणाला बघू दे की सोहळा. सोहळा? भूल गए तुम? आज बाजी की मौत का जश्न है. हम तो नहीं जा सकते, लेकिन सगुणा हमें सब बता तो सकती है. और हमारी हीरा भी होगी वहां. उसे संभालने के लिए भी तो चाहिए कोई. सगुणा दोनों जिम्मेदारियां निभाएगी. जाओ सगुणा. जी.
बाजी तुला घेऊन यायला सांगितलंय रे मला. कुछ ऐसी आवाज आएगी जब हाथी बाजी का सर कुचलेगा. नक्कीच हुजूर. हो, बाजीचं डोकं चुरायला गेलं की आम्ही पण त्याच हत्तीवर बसून साखर वाटीन. हो सेठ, एक हाथी से क्या होगा बिनी वाले? कम से कम 10 हाथी चाहिए. पूरा पूरा का मुंह मीठा होना चाहिए. हिरा सोडून सर्वांचं तोंड गोड होईल. म्हणजे तिला किती गोड खाऊ घातलं ना तरी तिचं तोंड गोड होणार नाही असं म्हणायचं होतं मला. कैसे नहीं होगा? हमने कहा सबको, मतलब सबको. हीरा को भी. हमारा हार कब दोगी? दादाजीच्या घरी आहे, मी आणून देईन. होने वाले पेशवा जी, हुजूर. चिंतामणि हार की जिम्मेदारी आपकी. मी आजी हो हुजूर सगुण आणून देणार होती ना. सगुना हार लेकर आएगी, ये जिम्मेदारी आपकी. जी 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 हुजूर. समझे? जी 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 जी. बाजी का सर कुचलता हुआ नहीं देखना. पाहिजे ना पाहिजे. चलिए, एक आखिरी अलविदा कहते हैं बाजी को. चलिए.
ए हळू भाजी आपला वाटलं नव्हतं बाजीच्या अंतिम दिवसाची आम्हाला ही अशी वाट पाहावी लागणार. चला लवकर, पटांगणात सगळे वाट बघताय. कोतवालांनी बाजूला घेऊन यायला सांगितलंय. भय येतो भाजी भाजी तुझ्यासाठी काय करावं समजेल असं झालंय. काजवळ तोंड ठेवून करतोय सर. कोतवालीच्या आदेशा पुढे नाही ना सर माझं. सांगावं ध्यानात ठेव. माझी माझं वागणं मनावर घेणार नाही ना. चला चला. बाजी मरणाला घाबरला, हे कसं शक्य? थांबा. बाजी असा घाबरणाऱ्यातला नाही. कोणाला घेऊन आला तुम्ही? बाजी नाही, शक्यच नाही. बाजी असा पळपुटेपणा करूच शकत नाही. कोण आहे हा? बाजी